हं, दीपक भाई, हं, अलिप्तता तर असते, हं, हं, 100% असते अलिप्तता. हं, जागृती पण चांगली हं, असते. पण आकुलता आणि व्याकुलता असते. हं. आणि भीती, भय खूप वाटतं. आणि मी म्हणजे सामायिक केलं तर त्यात असं वाटलं भीतीमुळे की कुठे काही कर्म चार्ज तर नाही होणार. आणि आपण समोरच्याशी बोलत होता तेव्हा भीती वाटते की काही कर्म चार्ज तर नाही होणार. हे भय कायम असतं. तर यातून कसं बाहेर पडायचं? ते ते भय अहंकाराला आहे, त्याला वेगळं पहा. दादाजींची आज्ञा आहे आणि दादाजींनी ज्ञान घेतलंय की आपण 5 आज्ञात राहतो. भले कमी जास्ती आपल्या कुवतीनुसार, पण आज्ञाच अशी आहे की नवीन कर्म चार्जेस नाही होऊ देणार. म्हणजे आता ती भीती काढून टाका, कारण ही बुद्धी अहंकार नेहमी नाही आड नाही नाही, येत असतात. भीती असते तर म्हणजे भीतीचं पण पाहिलं तर भीती कुणाला वाटते तर फाईल नंबर 1 ला वाटते. हो, पण एवढी गोष्ट जाणून घ्या की दादाजी काय सांगतात की नवीन कर्म हे ज्ञान घेतल्यावर आणि 5 आज्ञांचं पालन केल्यावरती नवीन कर्म चार्ज नाही होणार. आता तुमच्या बुद्धीचं ऐकायचं आहे की दादाजींचं ऐकायचं आहे तुम्हाला? दादाजींचं ऐकायचंय. तर मग प्रश्नच मिटला. आता घाबरायचं नाहीये. त्याऐवजी तुम्ही 5 आज्ञात राहायचा पुरुषार्थ करा आणि कुणी दुखावणार नाही असे व्यवहार करत राहा. अच्छा दीपक तसं भाई, झालं तर प्रतिक्रमण करा. दीपक भाई, बुद्धी एखाद्याचा दोष दाखवते किंवा नेगेटिव्ह दाखवते किंवा पूर्वीचं दाखवते. जे काही होऊ नये ते पण दाखवते. त्यामुळे भोगवटा खूप होतो. खूप भोगवटा होतो. समोरच्याचा क्रोध येतो. हे माहीत असतं की कुणाला होतंय, पण ही पण जागृती असते. नाही, ही जागृती काय आहे, बुद्धीची आहे. थोडी बुद्धीच्याच बाजूने राहून काम करते. ॲक्च्युली काय आहे की बुद्धीच्या सोबत बुद्धी सांगते, तर तिच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करा की तू अशी काय आहेस, तू का चुकीचं दाखवतेस, त्याचा शुद्धात्माही पाहू दे. आणि जो निर्दोष आहे त्याचे का दोष दाखवतेस. अभिप्राय सांगणार, पूर्वग्रह सांगणार, निगेटिव्ह सांगणार. म्हणजे याचा अर्थ की हेच संजयला सांगायचं, तू प्रतिक्रमण कर, का चूक पाहिलंस त्याच्यात, असं नाही बघायचं. जसं आपण काय समजतो, बस मी तर पाहतच राहतो. अरे ती कुणाची बॅग पडली आहे, कुणी येऊन उचलतं, मी बघतच राहतो. उचलून चालायला लागला, मी बघतच राहिलो. तो घेऊन पळालात, मी बघतच राहिलो. बघायचा अर्थ हा नाहीये. दीपक भाई, पण बोललं चाललं जरा तर काय म्हणायचं होतं? की कुणाची बॅग घेतोय, चल ठेव, का आमच्या बॅगेला हात लावतोयस. जरा ड्रॅमॅटिक बोललं पाहिजे. दीपक भाई तर बोलायचं. असं हे बुद्धी आणि अहंकाराला पकडायचं आणि दुसऱ्याचं निगेटिव्ह सांगतो, तुला काय अधिकार आहे दुसऱ्याचं निगेटिव्ह सांगायचा, माफी माग, प्रतिक्रमण कर, असं करवून घ्यायचं. न करवून घेतो, पण हा, काय जर संजय मला काही समजावत असेल तर फक्त कॉमेंट्री होत राहते, आपणच बोलत राहतो. हा, मग त्याला चान्स तर द्या बोलायचा जरा. पण तसं होत नाही ना, नाही, कॉमेंट्री त्याला होत विचारा, राहते. तुम्हाला का निगेटिव्ह वाटतं, काय नुकसान केलंय त्याने तुमचं, विचारा. थोडंफार तसं सांगेल तो, त्यानंतर नाही करू जरा शकणार तो. जरा त्याचा ऐका, तर तो सांगेल. आणि नाही सांगितलं तरी निगेटिव्ह तर बंद झालं पाहिजे आपलं. लक्षात आलं निगेटिव्ह तर बंद का? झालं पाहिजे. निगेटिव्ह दोष बघायचा अधिकारच नाहीये कुणाला. नाही, पण हा दोष सांगणारा पण अहंकारीच आहे ना, वर खाली करतो, बघा. चलबिचल असतो. अहंकाराचं काय होतं, मनमानी नाही चालली की तो निगेटिव्ह पाहतो दुसऱ्याचं. आपल्या इच्छेनुसार झालंच पाहिजे, ही अहंकाराची इच्छा आहे. पण तसं नाही झालं तर व्यवस्थिताचं ज्ञान असू द्या. जो भोगतो त्याची चूक असते, इथूनच सुरुवात करा. झालं ते व्यवस्थित समजा आणि शुद्धात्मा पहा समोरच्यात आतमध्ये. हे ज्ञान 5 आज्ञा कुठे आहेत, यात आल्या एकही 5 आज्ञांचा शब्द कुठे आला. 5 आज्ञांच्या परिणामानेच तर हे बुद्धी अहंकार गप्प बसतील. लक्षात येत आहे. हो, आणि तरी चूक करत असतील तर प्रतिक्रमण करून घ्या. प्रतिक्रमण करून घ्या. हां. अच्छा दीपक भाई, हा जो भोगवटा होत राहतो, तर हा काय चालूच राहणार का, हळूहळू शांत होईल किंवा थंड होईल? नाही, तप करावं लागेल. हा जो अहंकार जळतोय त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. त्याकडे लक्ष हा, द्यायचं. लक्ष द्या आणि त्याचा हा जो आता जो भोगायचं असतं, त्यात तन्मयाकार असता. तुम्हाला वाटतं मी पाहतोय अलिप्ततेने. हा, तर हा, समजायचं अलिप्तता असेल तर असेल होतो दीपक भाई. तर तो अहंकार जळेल आणि तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला सफरिंग नाही होणार. नाही, पण अलिप्तता जास्त वेळ नाही राहू शकत, तन्मयकार तर होतच त्याच्यात. तर याचा अर्थ असा होतो की अजून थोडं ॲनालिसिस करा अच्छा. आणि एक अगदी शॉर्टमध्ये गोष्ट जाणून घ्या. एक व्यक्तीचे दोष जेव्हा आपण पाहतो आणि नंतर म्हणतो की हे तर संजय पाहतोय, मी तर शुद्धात्मा हा आहे. हा. पण चुकीचं बघितलं तर हे तुम्ही बुद्धीच्या स्टेजमध्ये आलातच, अहंकाराच्या स्थितीत सीटवर आहात तुम्ही. अच्छा. ह्याचा अर्थ समोरचा निर्दोषच दिसला पाहिजे. आपण काय थोडी आपली चूक पाहतो, थोडी त्याचीही चूक, आणि समोरच्याला दोषी पाहून नंतर आपली चूक पाहत राहतो. आणि म्हणून आपला दोष कमीही होत नाही, समोरचाचा निर्दोष तो नाही दिसत.
आणि आपला भोग कमीही सुद्धा होत नाही. तर समोरच्याला दोषी म्हणूनच पाहता, भले तुम्ही मानत असाल की त्याची थोडीच चूक आहे आणि माझी जास्त आहे, पण त्याची चूक पाहताच त्याचा शुद्धात्मा शुद्ध नाही पाहिलात आणि निसर्गाचा भरलेला माल निघतोय तोही नाही पाहिलात, त्याचा कर्ता म्हणून पाहता. याने माझ्यासाठी असं केलं, हा असा आहे. काही अभिप्राय आहे, काही कर्तेपणा पाहिलात समोरच्यात, तर आपल्याला सफरिंग होईल. लक्षात येत आहे तुमच्या? तर आता एक्झॅक्ट पाहिलं की रिअल वेगळं बघा, रिलेटिव्ह व्यवस्थेच्या अधीन आहे, रिअल शुद्धात्मा त्याचा ज्ञाताद्रष्टा आहे, तोही शुद्ध आहे माझ्यासारखा आणि हा हिशोब संजयला भोगायला लागतोय. त्यात त्याचा काही दोष नाही, तो निमित्त आहे. हिशोब आपला पूर्ण होतो. या समजुतीने समाधान होईल आणि समाधान असेल तर भोगणं बंद होईल. अच्छा दीपक भाई, अजून एक क्वेश्चन होता. ब्रह्मचार्याचं शिबिर अटेंड केलं होतं जानेवारीमध्ये. त्याची एक्सपायरी 3 महिन्याची होती. त्याची एक्सपायरी झाली आता एप्रिलमध्ये. ते विचार जे येतात तर ते काय करायचं, त्याचं कसं करायचं जरा सांगा. त्याचं प्रतिक्रमण करा, धुणं चालू ठेवा आणि 5 ब्रह्मचर्याची जी दोन पुस्तकं आहेत, गुजरातीत आहेत, मराठीत सुद्धा एक आहे, ती हळूहळू वाचत जा. मराठीत नाहीये दीपक भाई. नाहीये तर वेबसाईटवरती असेल, प्रिंट काढून घ्या अच्छा, आणि मराठीतलं वाचायला जरा चालू करा. ठीक आहे. आणि नाही समजलं तर 6वं कलम आहे ना, भावना सुधारे भावभ, हा नाही ते तर मी त्याच्यात करतो. पण थोडं मॅटर आहे ब्रह्मचर्याचं. आपतावण, हे जे ॲटलिस्ट एक एवढं जरी बसून 1 तास जरी बसून प्रतिक्रमण केलं, 6वं कलम 10-20 वेळा म्हणाल तर खूप शक्ती वाढेल. आणि कुठे दृष्टी बिघडली, विचार बिघडले तर प्रतिक्रमण करत राहा 1-1 तास बसून, तरी विकारी दोष संपत जातील. पुष्पा सिंग, मी ज्ञान घेतलं आहे. शिबिर संपल्यानंतर मी माझ्या नेटिव्ह गावी उत्तर प्रदेशमध्ये जाणार. तुमचंच आहे? तिथे तर सगळे कुसंगी भेटतील. मुंबईत तर मला वर्षात 2-3 वेळा प्रत्यक्ष सत्संगही मिळत होता आणि महात्म्यांची पण साथ नियमितपणे सत्संग मिळत होती. पण तिथे पुरुषार्थ कसा करायचा, जागृती कशी राखायची हे सांगा जरा. तिथे तर दादाजींचं सगळं थोड्या गोष्टी घेऊन जा, पुस्तकं सुद्धा आहेत, VCD आहे आणि TV प्रोग्राम तर नक्कीच येईल तिथे. तर हे सगळं करून जेवढं शक्य होईल तेवढा सत्संग जोमाने पाळत राहा आणि रोज 10-15 मिनिटं असीम जय जयकार करा. रोज चरणविधी वाचायचा नेम ठेवा. रोज 10 मिनिटं 15 मिनिटं 5 आज्ञात कुठे चुकबोल होते हे लक्ष द्या. शक्ती मागा. आणि दुसरं एक की मी हे करू शकता, तुमचं कोणी नातेवाईक आहेत किंवा ओळखीची कोणी मुलगी आहे त्यांच्याबरोबर सत्संगाच्या गोष्टी करा. कोणी भेटली तर चांगलंच आहे. मावशीला पकडा, कुठल्या सत्संगाच्या गप्पा करा त्यांच्याबरोबर. दीपक भाई, मी रात्री ना 5 आज्ञांचं बघते की 10 मिनिटं बसून की कुठे चूकभूल झाली तर. दीपक भाई, आता तर मला काही जास्ती नाही दिसत, खूप थोडं दिसतं की काही ज्या एवढा एक नियम घालून घ्या की आपल्या मनवचन कायाने कुणाला दुखवायचं नाही. क्रोधाने वा मोहाने वा भावतिरस्काराने मनमानी करून जर कुणाला दुखावलं तर प्रतिक्रमण करत राहा. ते तुम्हाला ज्ञानाच्या जागृतीत हेल्प करेल. एवढं तरी होईल ना प्रतिक्रमणाने? ते करता की नाही? हो, हा, तर तेवढं करत राहा. आणि दीपक भाई, काय होतं ना, माझ्या मनात पप्पांसाठी खूप जास्त निगेटिव्ह येतं. कधी कधी ते असं आपल्याला वाटतं की माझी चूक नाहीये, तर ते ओरडतात ना, तर खूप वाईट कोण भोगतं वाटतं. त्यावेळी होते ओरडतात तेव्हा? पुष्पाबेन. पुष्पाबेन बहन, तुमच्यात भाई, जर एवढा तुम्हीच मोठा तर मान आहे तर म्हणालात. अपमान तर वाटणारच ना. पुष्पा म्हणायला काय हरकत आहे? जर पुष्पा भोगते तर तिची चूक आहे, पकडा तिला की तू भोगतेस, तुझी चूक आहे. पापांचा काय दोष आहे? आणि पापा काय तुम्हाला दुखवायलाच आले, ते एवढी लहानाची मोठी केली तर काय पापांना काही प्रेम नसेल मुलीवरती, तुमच्यावरती? आहेत ना. तर मग का त्यांचे दोष पाहता? त्यांचा काय गुन्हा आहे? त्यांचे उपकार नाही आहेत आयुष्यात? एकही उपकार नाही आहे दीपक त्यांचा? भाई, सगळ्यात मोठा उपकार हा आहे की त्यांच्याचमुळे मला हे ज्ञान मिळालं. तर मग का विसर पडतोय त्याचा आणि दोष बघायला का सुरू होतोय? हा, किती मोठी चूक होईल. आणि असे दोष पाहाल तर तुम्ही जिथे जाल या सत्संगामध्ये राहिल्यानंतर सुद्धा ज्ञानाच्या सगळ्या गोष्टींवर पाणीच फिरणार आहे. दीपक भाई, हा, तर किती उत्तर पण प्रदेशमध्ये जायला किती प्रिपरेशन करायला लागेल. आता मला तिथे सत्संग नाही मिळणार तर सत्संगात कशी राहू मी? आणि तुम्ही दुसऱ्यांचे दोष बघत बसाल तर कधीच प्रगती नाही होणार. सत्संगामध्ये राहूनच प्रगती होईल. पापांचा एक दोष दिसला तुमची जागृती खलास होईल.
नाही दीपक भाई, दोष बघितल्यानंतर ना प्रतिक्रमण करते मी पण माझं. दोष पाहायचाच बंद करा. का गरज आहे कुणाला काही चूक पाहिजे? दीपक भाई, कितीही जरी निश्चय केला तरी नाही बघायचं तर मग तरी दिसतो. प्रतिक्रमणाचा डबल जोर लावा. एक दोष दिसला तर 20 प्रतिक्रमण करायचं असं ठरवा. हा, अच्छा. थोडं शिक्षण द्या आणि आज की हे प्रतिक्रमण 1 तास 2 तास करावं लागेल. का दुसऱ्याचे दोष पाहताय? शुद्ध आत्मा बघा, निर्दोष बघा, उपकारी माना. दीपक भाई, कधी कधी ना ते म्हणतात की मला जास्त शिकू देणार नाही. तेव्हा खूप दुःख होतं थोडं थोडं की तो का शिकू थोडं देत त्यांच्याशी नाहीत मला. कॉन्व्हर्सेशन करा. पापाजी, मला हे गरजेचं आहे लाईफमध्ये, माझी इच्छा आहे, थोडा मी खर्च करीन, थोडे पैसे वाचवीन, पण मला शिकू द्या तुम्ही. त्यांना जरा खुश करा. पण त्यांचे दोष पाहायचा काय अधिकार आहे तुम्हाला? हम्म. प्रांजल दीक्षित. प्रांजल दीक्षित, काय नाव आहे तुमचं? काय नाव आहे तुमचं? ज्ञान घेतल्यानंतर तर आपल्या आत्म्याची जागृती असते, पण पुढल्या जन्मीसुद्धा ही जागृती तिथेच राहते का? तेवढीच राहते का? कारण मग हे ज्ञान माहीत नाही होऊ शकणार, समजून नाही शकणार. आणि मागचा जन्म तर आपल्याला आठवतच नाही, त्यामुळे चरणविधी नाही मिळणार. तर मग आपली आत्मजागृती संपेल का? जय सच्चिदानंद. नाही, संपणार नाही आहे. कालचं जे काम करत होतो, मग रात्री झोपलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कालचं काम जिथे सोडलं तिथूनच सुरू करतो ना. तसं हे आयुष्याचं काय आहे, 2 दिवसांमध्ये रात्र आहे, तसं 2 जन्मांमध्ये मृत्यू आहे. हे मागच्या जन्मात ज्ञानाचं जेवढी डेव्हलपमेंट आहे तेच ज्ञानाचं डेव्हलपमेंट पुढच्या जन्मी सुरू होतं. फिजिकल बॉडी ती लहानाची मोठी होते, पण आतली जी समज आहे ती तर कंटिन्युअस राहतेच. म्हणून काही घाबरायची गरज नाही. हे ज्ञान राहील आणि तुम्ही जेवढ्या डिग्री समजा ज्ञानात तुम्ही 5 आज्ञांचं पालन करताय, जागृतीत राहता, ते सगळं नेक्स्ट लाईफमध्ये नक्कीच मिळेल. तिथूनच सुरुवात होईल. 81 डिग्री आपण पोचलो तर 82 पासून सुरुवात होईल परत. समजलं का? अजून काय विचारायचं तुम्हाला? नाही, काही नाही. हां, ज्ञान राहील आणि दादाजी भेटतील. दादाजींना हेच विचारलं होतं की आपलं हे तर तुम्हाला तर लहान वयात ज्ञान मिळालं, किती मोठे वयाचे असतात, 60-65. ते जेव्हा ज्ञान घेतात तेव्हा असंच एकाने विचारलं होतं की दादाजी, माझं एवढं वय झालं तर म्हातारपणी माझं ज्ञान राहील का हो? दादाजी, शरीर म्हातारं होतं, आत्मा नाही म्हातारा होत. त्यांच्यात ज्ञान नक्कीच राहील. दुसरा त्यांनी हा प्रश्न विचारला की मृत्यूच्या वेळी ज्ञान राहील? दादाजी सांगितलं की मृत्यूच्या वेळी संपूर्ण ज्ञान प्रकट होईल आणि देहापासून कंप्लीट भिन्नता राहील आणि संपूर्ण आत्म्यात राहून देह सुटेल, म्हणजे समाधी मरणच येईल. तिसरा हा प्रश्न विचारला की नेक्स्ट लाईफमध्ये आपण जन्म घेऊ, तर मी तर मागचा जन्म तर काही लक्षात नाही राहत आहे, तर ज्ञान राहील? दादाजी म्हणाले की हे ज्ञान तर नक्कीच राहील. किती मुलं बघा, आज सकाळीच सांगत होते, ही मुलं हे दादा जग कल्याण करो सगळे म्हणतात आणि तेच रोज सांगतात, नाही सत्संगाला जाऊया सत्संगाला. तर त्याच्यामुळे आज आहे 1.5-2 वर्षाचा, त्याच्यामुळे आम्हाला सत्संगाला यावं लागतं. तर तो मुलगा पूर्वभावात दादाजींचं ज्ञान घेतलेला असला पाहिजे, तरच आज सत्संगाला खेचून घेऊन येतो आईवडिलांना. नंतर त्या माणसानं हेही विचारलं होतं की दादाजी, हे शरीर माझं चेंज होईल, तुमचं चेंज होईल, तर नेक्स्ट लाईफमध्ये तुमची माझी भेट होईल का? दादाजी म्हणाले, एक ध्येयवाले कुठे ना कुठे एकत्र येतातच. एक ध्येयवाले मोक्षाचं ध्येय असणारे आहेत, कुठे ना कुठे भेटणारच आहेत. जसं हे स्टॉक एक्सचेंजवाले आहेत ना, कुणाच्या ऑफिसमध्ये भेटतात, ट्रेनमध्ये, कुठे बिझनेसमध्ये, कुठे ना कुठे भेटतातच, कारण एकच ध्येयवाले आहेत ते. तर हेही भेटतील. मग तो म्हणाला की मी तुम्हाला ओळखणार कसा? कारण माझं शरीर बदललं, तुमचं शरीर बदललं, तर ओळखणार कसं एकमेकांना? दादाजी काय म्हणाले, ह्या स्टीमरचा कॅप्टन मी आहे, मी तुम्हालाच शोधून काढेन, तुम्ही काळजी करू नका. एवढी कृपा आहे दादाजींची सगळ्या ज्ञान घेतलेल्या महात्म्यांवर. आणि कुणी दादाजींवर सोपून द्या आणि जागृतीत राहा, त्यांच्या आज्ञा पाळत राहा, मग मोक्षापर्यंत दादाजींचं रक्षण तुम्हाला नक्कीच मिळेल. जय सच्चिदानंद. दीपक कुमार त्रिपाठी.
देवरिया, उत्तर प्रदेश. आत्मा तर आत्मज्ञानी आहे, पण आपल्याला आपल्या शरीरात हा द्वेष, अहंकार, पाप, मान, लोभ, विकार कसे येतात? जय सच्चिदानंद. आत्मा तर ज्ञानी आहे, पण त्याच्यावर आवरण चढलेलं आहे. जसा सूर्य आहे, सूर्याचा कुणी दुर्बिणीची काच घेऊन आग लावू शकतो? नाही लावू शकत. हो. कुणी सोलर पॉवर जनरेट करतो, कुणी सोलर कुकरमध्ये स्वयंपाक करू शकतो. तर असा प्रकाशाचा उपयोग करतात. तर हे आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे, शुद्ध प्रकाश आहे, पण हे जडतत्व आल्याने, जसं डोळ्यावर दाब आला तर डबल दिसतं, तसं जडतत्व आल्याने ज्ञान आत विभाविकता उत्पन्न झाली आहे. विभाव म्हणजे विशेष भाव. अहंकार उभा राहिला अज्ञानातून, अहंकार उभा राहिला, मग अहंकार पुढे वाढतो. त्याला मान पाहिजे, मला काही, मी मोठा आहे, मला सन्मान द्या, हा नीच आहे, मी उच्च आहे. मग तसं नाही झालं, काही अपमान झाला तर क्रोध करतो. त्याला सुख पाहिजे म्हणून विषय विकारात पडतो. लोभ, त्याला वाटतं की मी पैसे, कारण तो स्वतःच इनसिक्युरिटीवाला आहे, आत्म्यात नाही आहे, तो आत्म्याच्या बाहेर गेला आहे, त्याला अहंकारात आला आहे तो. मग त्याला इन्सिक्युरिटी फील होते, चला पैसा माझ्याजवळ जास्ती असेल तर मला शांती लाभेल. तर अहंकाराभोवती सगळ्या प्रकारचे दोष गोळा होतात. पण अहंकार का उभा राहिला? तर अज्ञानामधून. म्हणून जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा अहंकार तुटून जातो. मग ही दुःखही मिटून जातात, क्रोध, मान, विषय हळूहळू सगळे संपून जातात. समजलं का तुम्हाला? कलियुग काय आहे ते संपेल केव्हा? की शेवटी कलियुगातच व्यक्ती पाप, राग, द्वेष, अहंकार का करतात? कलियुग म्हणजे रात्रीची वेळ सुरू झाली असं समजा. जसं दिवसा 5 लाखांचे हिरे पाहिजे असतील तर मिळतील की नाही बाजारात जाल तर? आणि रात्री 2 वाजता अरे 200 किलो चणे घ्यायला गेलो तरी मिळतील? अहो, लोक दुकान ठोठावलं तर मारतील, चोर आलाय वाटतं. तर रात्रीच्या वेळी हे सगळे त्रास सुरू होतात. तसं हे कलियुग म्हणजे रात्रीची वेळ झालेली आहे. तर हे 90% दुराचारी आहेत, दुर्जन लोक आहेत, 10% सज्जन लोक आहेत. तर असं कलियुग आलं आहे. याच्यात जेवढे पुण्यशाली आहेत ज्ञान मिळवतील आणि इथून महाविद्य क्षेत्रात जाऊन मोक्ष मिळवतील. बाकी तर कलियुगात तर दुर्जनांची वस्ती वाढेल आणि दुर्जनांचं पर्सेंट वाढतंच आहे, सज्जनांचं पर्सेंट कमी होत आहे. असं कलियुग आहे. मध्ये थोडा टाईम चांगला आला, 200, 500, 1000 वर्षांचा, त्याच्यात दादाजींचं ज्ञान घेतील, तो दुर्जन प्रकृतीत राहील पण भावात सज्जन होईल आणि मोक्षासाठी तयार होईल. बाकी तर हे जग तसंच राहील, छठे आरे में चली जाएगी. एवढा भयंकर दुष्मा काळ येणार आहे. तर ह्याच्यात जे ज्ञानवाले आहेत ते आम्ही हीच भावना ठेवू की जितके लोक ज्ञान मिळवतील ह्या विश्वात तरतील, नाही तर खराब स्थिती प्राप्त होणार आहे. अजून एक क्वेश्चन आहे दीपक दादा, की मी क्वेश्चन विचारतो, तुम्हालाच विचारतो, तर याने मला अहंकार होतो का? होऊ शकतो, पण अहंकार म्हणजे काय आहे? अज्ञानता आहे त्याच्या मागे. आता कोण विचारतोय मी आहे कोण? ही जागृती नसल्याने अहंकार उभा राहतो. तर प्रश्न हे समजायला हवं की बुद्धी प्रश्न विचारतीये आणि मी तर शुद्धात्मा आहे, मी याला ओळखतोय, मग अहंकार नाही उभा राहत. पण हे काय आहे की जागृती नसल्याने, अजागृतीमुळे अहंकार उभा राहतो. तर झाला अहंकार, तरी नंतर हळूहळू जागृती सेट करायची. कुणी प्रश्न विचारला मी कोण आहे, ही व्यवस्थित शक्ती निमित्त आहे, सारा योगायोग झाला, हे सगळं ज्ञान सेट कराल तर अजागृती संपेल, जागृती वाढेल, अहंकार डिझॉल्व्ह होईल. जसं या सावल्या हे पडतात ना, तर सावली का पडेल? तुम्ही घरातून बाहेर पडाल तर सूर्याच्या प्रकाशात सावली पडेल, तुम्ही घरात आलात तर सावली नाही पडणार. तसंच आत्म्यापासून जेवढं लांब जाल तेवढा अहंकार उभा राहील, राग द्वेष उभे राहतील. आत्म्याकडे जसे जाल तसा हा अहंकार नष्ट होऊन जाईल. हो, जय सच्चिदानंद. ममता श्रीवास्तव, दिल्ली. जग निर्दोष आहे तरी बुद्धी दोघांच्या भांडणात कुणा एकाला दोषी ठरवते. सतत प्रतिक्रमण करते, ममताला समजावते देखील, सारे निर्दोष आहेत का दोषी पाहतेस तू, असं बुद्धी सांगेल. पण आपल्याला हे काय बुद्धीपाशी एवढं ना प्रूफ आहे, प्रूफ कसा तोच दोषी आहे. आणि आपल्याजवळ म्हणजे ज्ञानाजवळ किंवा प्रज्ञाजवळ प्रूफ किती आहेत? तर 2-3 आहेत. हे निमित्त आहे, निर्मित आहे, व्यवस्थित आहे.
आणि बुद्धीजवळ 50 प्रूफ आहेत की बघा कसा दोषी आहे. तर आपल्या ज्ञानाची शक्ती वाढवायची गरज आहे. आणि त्यासाठी दादाजींची पुस्तकं अजून वाचा. निरुमांच्या कॅसेट्स आहेत, हो त्यात बरेच हो वाच जग निर्दोष कसं आहे त्याचा पुरावा प्रूफ सांगितलेला आहे, प्रूफ आहे त्याच्यात. तर हे काय आहे की बुद्धीपाशी जेवढे आहेत त्यापेक्षा बुद्धी यासाठी एक शॉर्टकट करण्यासारखं आहे. कुणाचे दोष बुद्धी दाखवते तेव्हा पॉईंट लिहा. तुला कसा दोषी दिसतो, हो की हे खोटं बोलते, ही मनमानी करते, ही आपली दुसऱ्यावर दादागिरी करते. 10-15 पॉईंट्स लिहा त्याचे आणि एकेका पॉईंटसाठी आपलं ज्ञान अप्लाय करा. की चला एक गोष्ट घ्या आणि त्याला ज्ञान लावा की नाही. तुम्ही म्हणताय की कोण हे स्वतः करू शकेल, खोटं बोलते, स्वतः खोटं बोलते, की तिच्या प्रकृतीत खोटं आहे ते बाहेर पडतं आहे, की शुद्धात्मा आहे. जेवढ्या 5 आज्ञा नंतर ॲडजस्ट एव्हरीवेअर, झाला तो न्याय, भिडणं टाळा, भोगतो त्याची चूक, 4 वाक्य पकडा. आणि दादाजींच्या पुस्तकात खूप काही निर्दोषाचे की कसे निर्दोष बघायचं आहे त्याला. झालं ते व्यवस्थित सगळं एक ॲडजस्टमेंट घेत राहा. तर एक बुद्धीच्या एका पर्यायाला ज्ञानाने तुम्ही शुद्ध करू शकता. मग हळूहळू एकदम बुद्धी 50 सांगेल आणि तुम्ही ज्ञान अप्लाय करायला जाल तर तुम्ही डिस्टर्ब होऊन जाल. नाही आता पहिल्यापेक्षा कमी, खूप कमी. जसं खूप छान. प्रकृती स्वभावात आहे, जसं त्याच्या स्वभावातच आहे हे तर सेट करतेच मी. ह्याच्या प्रकृतीतच हे आहे. हा. त्याला थोडं अजून डिटेलमध्ये जा की तो स्वतः शुद्धात्मा आहे, चंदू वेगळा आहे, चंदूच्या प्रकृतीत हा भरलेला माल आहे. एक्झॅक्ट तुम्ही जेवढं पाहाल तेवढी निर्दोष दृष्टी खऱ्या अर्थाने राहील. ठीक आहे दीपक भाई, आशीर्वाद द्या जय तुमचा. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. देविका जैन. ब्लॅक मॅजिक. व्हॉट इज द ब्लॅक मॅजिक? हाऊ इज इफेक्ट इन द लाईफ पर्सन. कुठे आहेत ते मंत्रबिंत्र करतात? हो ते ॲक्च्युली काय आहे की ते चूक नाही आहे, हा पण आपल्या मनाचा वीकनेस आहे म्हणून आपल्यावरती परिणाम होतो. ते जेवढं सायकोलॉजी परिणाम आहे की बघा त्याने काही जंतर मंतर केलं आहे तुमच्यावर, तर तुम्हाला सायकोलॉजिकली वाटतं की माझ्यावर काय, मला काही होईल का, मग ते होतं. बाकी तुम्ही जर अशा स्ट्रॉंग असाल की मला काही होणारच नाही, दादाजींचं माझ्याकडे ज्ञान आहे, मी त्रिमंत्र म्हणते, दादा भगवानांना नमस्कार करते, मी शुद्धात्मा आहे, मला काही होणारच नाही आहे, तर ते ब्लॅक मॅजिक त्याचंच त्याला परत लागेल, आपल्याला काहीच नाही होणार. अच्छा, जसं मी कोणाला म्हणजे एक फॅमिली त्यांना पाहिलं आहे, त्यांची म्हणजे जसं असतं ना पार्टनरशिपमध्ये बिझनेस असतो, तर त्यांनी असं काही ब्लॅक मॅजिक करून त्यांच्याकडून सगळं घेतलं आणि वन ऑफ द फॅमिली सफरिंग व्हेरी बॅडली. ॲक्च्युली काय आहे की ते ब्लॅक मॅजिक बघा मधलं निमित्त आहे, बाकी आपलंच कर्म आणि आपल्या चुकांचं फळ आपल्याला भोगावं लागत असतं. ही मुख्य गोष्ट ब्लॅक मॅजिक नाही आहे, ते आपल्या काही चुका असतील, काही लालसेने होतं, काही चुकीने आपण कधी कधी मिस्टेक करतो आणि मग भोगावं लागतं. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. नव्या शुक्ला भोपाळ. दादांना निर्विकल्पी आणि निशंक का म्हटलं जातं? कारण विकल्प म्हणजे अहंकार असेल तोपर्यंत विकल्प होईल, आणि दादाजींचा अहंकार संपला होता, म्हणजे विकल्प संपेल म्हणजे निर्विकल्प झाले ते, आणि शुद्ध आत्म्याचा संपूर्ण अनुभव झाला होता. शुद्ध आत्मा निर्विकल्पी आहे, तर त्याला शुद्ध आत्म्याचा अनुभव असलेल्याला निर्विकल्पी म्हणतात. आणि शंका बुद्धी आहे तोपर्यंत शंका असते माणसाला, तर त्यांची बुद्धीही संपली होती. बुद्धी संपली तर ते निशंक झाले, तर बुद्धी आणि अहंकार त्यांचे संपले होते म्हणून निर्विकल्पी आणि निशंक झाले. तुमच्यापाशी बुद्धी आहे ना थोडी थोडीशी? हां, तर ती आहे तोपर्यंत काही शंका मोह सगळं करून घेईल बुद्धी, रागद्वेष करून घेईल. आणि अहंकार पण असेलच ना, कोणी अपमान केला तर दुःख होतं ना. हां, तर अहंकारही आहे, आणि हा अहंकार आहे तर विकल्पही आहे तुमच्यापाशी. दादाजींकडे अहंकार आणि बुद्धी नव्हती. कर्म चार्ज कसे होतात? त्याच अहंकारानेच मी नव्या आहे, मी करता आहे, त्याच अज्ञानातून कर्म चार्ज होतात. आणि दादाजींचं ज्ञान मिळालं, मी शुद्धात्मा आहे, तर नवीन कर्म चार्ज नाही होणार. समजलं का तुम्हाला? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.